या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. करूया. त्या प्रभू परमेश्वर देवबापाचे आभार मानूया. मागील वर्षभर त्याने आपल्याला सांभाळलं आणि पुन्हा एकदा त्याच्या जन्माचा आनंद साजरा करण्याकरिता आजचा हा आनंदाचा दिवस त्याने आपल्याला दिलेला. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, खरंच तू थोर आहेस, जिवंत आहेस. परमेश्वर देव बापा, तू चांगला आहे आणि तुझं चांगुलपण तुझ्या लेकरांसाठी विपुल प्रमाणात आहे. मागील सर्व दिवसांमध्ये पवित्र देव बापा, तू आम्हास आशीर्वादित केलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आम्ही आज तुझे विशेष आभार मानतो प्रभू. जो आनंद संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे, आज तो आनंद आम्हा प्रत्येकाच्या हृदयात देखील तू दिलेला आहेस प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो पवित्र देव बापा, कारण तू तुझी ओळख आम्हास करून दिली. परमेश्वर देव बापा, तुझी ओळखच आमचं जीवन आहे पवित्र देव बापा. आम्ही तुझे आभार मानतो. होय पवित्र देव बापा, आज आम्ही सर्वच तुझ्या समोर येत असताना आमची प्रार्थना आहे देव बापा. परमेश्वर देव बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आज देव बापा, ही विशेष भक्ती जी तुझ्या जन्माचा आनंद साजरा करत असताना या ठिकाणी होत आहे, या भक्तीमध्ये आज प्रत्येकाला तू नव्याने आशीर्वादित करावास, प्रत्येकाला तू स्पर्श करावास प्रभू. कारण आम्हा प्रत्येकाची गरज तू जाणतोस देव बापा. मानवाची मुख्य गरज तुला माहित होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तू या जगामध्ये आला प्रभू. देव बापा, तुला आमच्या इतरही सर्व गरजा कळतात प्रभू. आज जेव्हा आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये बसत आहोत, आम्हास आशीर्वादित कर देव बापा. तू आम्हास आशीर्वादित कर आणि तुझं मोठं गौरव तू करून घे प्रभू. आम्ही तुझ्या समोर येत आहोत, आमच्यावर दया कर, आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभू. आम्ही तुझ्या समोर येत असताना देव बापा, आमच्या ठाई कुठलाही दोष आढळून येऊ नये. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये मोकळीकतेने
तुझं स्तवन करावं. देव बाप्पा, तुझ्या आत्म्याची मोकळीकता आमच्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये असावी प्रभू. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत. देव बाप्पा, ही सर्व ख्रिस्त जन्मोत्सवाची भक्ती आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. पवित्र देव बाप्पा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत सुखरूप घेऊन ये. आज आमची प्रार्थना आहे पवित्र देव बाप्पा. होय परमेश्वर देव बाप्पा, तुझ्या विशेष संरक्षणामध्ये तू आम्हा सर्वांना विशेष आशीर्वाद देत कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो, तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. हॅपी क्रिसमस टू यू ऑल. सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा. देवा आपणा सर्वांना विशेष आशीर्वादित करो. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला आपण उंचावूया आणि आज एक वार पुन्हा आपण गाऊया, पहा ख्रिस्त जन्मला जगद्गुरु ऐकला. हे गीत गात आजच्या भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. जन्माला जगद्गुरु ऐकला, दूत त्यास स्तविती, प्रभु राजा वर्णिती. सारा मान द्या त्याला, त्या सुवंद्य देवाला. आला ख्रिस्त ताराया, या हो त्यास
स्तवाया. ख्रिस्त कशासाठी आला? कशासाठी आला ख्रिस्त? अरे मोजक्या लोकांचाच आवाज येतोय. ख्रिस्त कशासाठी जगात आला? आम्ही हा आनंद का साजरा करत आहोत माहित नाही. मी आज आनंदी का आहे या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्या. स्वतःला हा प्रश्न विचारा. आज ज्यावेळेस आम्ही या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या उपासनेमध्ये आहोत ना, गीतकर्ता म्हणतो आला ख्रिस्त ताराया. मी त्याच्या जन्माचा आनंद साजरा करत आहे. हा आनंद मी साजरा करत असताना मी खरंच आनंदी आहे का? आणि जर मी खरंच आनंदी आहे तर हा आनंद कशाचा आहे? या प्रश्नाची उत्तरं या भक्तीमधून जाण्याच्या आधी आम्ही स्वतःला द्यायला पाहिजे. आणखीन एक गीत गाऊया. शांत काळ दिव्य बाळ, उपासना संगीतामधून 790 नंबरचं गीत. शांत का दिव्य बाळ, भीषण अंधकार गगनीत येशू बाळ, शोभवी जगातीचा घे विश्रांतीचा, शांतीचा राजा अंधकार प्रकाशा दूर होईल्या क्षणा, दूत येती आनंदा. हालेलुया गात, शांतीचा राजा यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक संदर्भ आपण वाचूया, जो आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या समयीची जी परिस्थिती आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याविषयीचं वर्णन ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा काय काय झालं त्या ठिकाणी ते देखील आम्हाला पाहायला भेटतं. लूका शुभवर्तमान अध्याय 2
आणि वचन 1 ते 14 पर्यंत आपण वाचूया. लूका शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 ते 14. त्या दिवसात असे झाले की, कोणत्या दिवसात? प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची वेळ ज्यावेळेस झाली, काळाची पूर्णता जेव्हा झाली, त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गवानीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गवानीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती असो. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या समयी काय काय घटना घडल्या, नावनिशी लिहून देण्यासाठी नासरेतवरून योसेफ मरियेला घेऊन बेथलेहेमास कसा गेला, इथं तिचे दिवस पूर्ण भरले, त्यांना उतार शाळेत जागा नाही, राहायला जागा नाही, आणि अशा त्या कठीण परिस्थितीमध्ये त्या आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गवानीत तिने ठेवलं. आणि त्याच परिसरात रात्रीच्या वेळेस मेंढपाळ जे आहेत आपली कळप राखत होते आणि मेंढपाळांना ही सुवार्ता स्वर्गातून देवदूताने येऊन सांगितले की तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. आणि ही सुवार्ता जी देवदूताने स्वर्गातून मेंढपाळांना येऊन सांगितली, आज तीच सुवार्ता तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि मला सुवार्ता प्राप्त झालेली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता, जी मला माझ्या जीवनामध्ये तारण प्राप्त करून देणारी आहे. हा माझ्यासाठी ख्रिस्त जन्मोत्सवाचा मोठा आनंद आहे. प्रियांनो, देवबाप या वचनांच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. प्रभू देवबापाची स्तुती असो. दूत त्यास स्तविते. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि स्वर्गातून देवदूत आले आणि त्या देवदूतांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्या गवाणीतील बाळासाठी स्तुती केली. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून या आनंदाच्या प्रसंगी आपण आपल्या ओठांचं जे स्तुतिरूपी फळ आहे ते आपल्या प्रभू परमेश्वराला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि आज कंबाईन आहे, मुलांचं आणि मुलींचं क्वायर पुढे येतील आणि प्रभुदेव बापाची स्तुती आपण त्यांच्यासोबत करूया. प्रभूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. देवानी सुंदरशी वेळ दिली म्हणून मी त्याचे आभार मानतो. सर्वांना हॅपी क्रिसमस. यावेळेस आपण सर्वजण मिळून देवाचं गौरव करूया. उपासना संगीत 132 नंबरचं गीत शांती असो पृथ्वीवरी आपण सर्वजण मिळून गाऊया. शांती असो पृथ्वीवरी, जन ही
येशूने जन्म घेतला सहर्ष दूतांनी गायला शांती असो पृथ्वीवरी जनही प्रसाद ईश्वरी येशूने जन्म घेतला सहर्ष दूतांनी गायला जन होगा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर शांती असो ते गरजती ते महिमा ईश्वरा देती दिसती खून ती खरी तो तारा बेथलेहेमावरी शांती असो ते गरजती ते महिमा ईश्वरा देती दिसती खून ती खरी तो तारा बेथलेहेमावरी जन होगा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर तारक येई वार्ता ती विधनी सर्वत्र गाजती मुलेही दूता संगती येशूला स्तवोनी वर्णिती तारक येई वार्ता ती ध्वनी सर्वत्र गाजती मुलेही दूता संगती येशूला स्तवोनी वर्णिती जन होगा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर स्तवूत ख्रिस्तले करे वदे की माझी को करे ये दया तो निज करी आता ही तशीच प्रीती करी स्तवूत ख्रिस्तले करे वदे की माझी को करे हे दया तो निज करी आता ही तशीच प्रीती करी जन होगा हर्ष करा विलीन व्हा प्रभु समोर प्रेमाने वर्णा की
आणखी एक गीत गाऊया. सर्वांना येणार असं गीत आहे. सर्वजण मिळून टाळ्या वाजून गाऊया. आसमां से खुशखबरी. आसमां से खुश खबरी आई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये, फिरदौस की राह खुल गई, जाहिर हुई खुद जिंदगी, खुशियों की खुशियों की खुशियों की हर सूरता छाई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये. बिछड़े हुए तुझसे खुदा सदियां थी बीत गई, बिछड़े हुए तुझसे खुदा सदियां थी बीत गई, भटके थे हम वापस की कोई भी सूरत ना दी, इंसान का रूप लिए आ गया पास मेरे, आसमां से आसमां से आसमां से खुश खबरी आई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये. अब डर नहीं मुझको कोई, खुद तू मेरे साथ है, अब डर नहीं मुझको कोई, खुद तू मेरे साथ है, फजल तेरा मेरे खुदा मुझ पर तेरा हाथ है, दूर हुए सब फासले चले है प्यार के, आसमां से आसमां से आसमां से खुश खबरी आई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये, फिरदौस की खुल गई, जाहिर हुई खुद जिंदगी, खुशियों की खुशियों की खुशियों की हर सूरता छाई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये. यावेळेस सर्वजण आपल्या जागेवर आपण उभं राहूया. यावेळेस पुन्हा एकदा टाळ्या वाजून आपण पुन्हा एक गीत गाऊया. बिछड़े हुए तुमसे खुदा सदियां थी बीत गई. बिछड़े हुए तुझसे खुदा सदियां थी बीत गई, बिछड़े हुए तुझसे खुदा सदियां थी बीत गई,
भटके थे हम वापसी की, कोई भी सूरत न थी इंसान का रूप लिए बुरा गया पास मेरे, आसमां से आसमां से आसमां से खुशी खबर आई है ये, आसमां से खुशी खबरें आई है ये। फिर दोस्त की राह खुल गई, जाहिर हुई खुद जिंदगी, खुशियों की खुशियों की खुशियों की हर सुबह चाहिए ये, आसमां से खुश खबरें आई है ये। अब डर नहीं मुझको कोई, खुदा मेरे साथ है। अब डर नहीं मुझको कोई, खुद तू मेरे साथ है। फजल तेरा मेरे खुदा, मुझ पे तेरा हाथ है। दूर हुए सब फासले, दीप जले है प्यार के, आसमां से आसमां से आसमां से खुश खबरी आई है ये, आसमां से खुश खबरी आई है ये। फिर दोस्त की राह खुल गई, जाहिर हुई खुद जिंदगी, खुशियों की खुशियों की खुशियों की हर सुबह छाई है ये, आसमां से खुश खबरें आई है ये। यावेळेस प्रार्थनेमध्ये जात असताना आपण एक गीत गाऊ. आपलं पूर्ण लक्ष त्या जिवंत देवाकडे लावूया. तू राज करे, तू राज करे. तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समान, बन गया दास समान, मृत्यु सही हाँ मृत्यु क्रूस की, और हुआ सबसे महान। तू राज करे, तू राज करे, तू राज
में है स्थिर तेरा सिंहासन, पराक्रमी खुदा। महिमा से अब फैले तेरा शासन, कदमों पे सारा जहां। सजदे में हर इंसान, वक्त जो हुआ निर्दोष में मना, तेरा है सारा अधिकार। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। कल आज और सर्वदा यीशु तू ही है खुदा। कल आज और सर्वदा यीशु तू ही है खुदा। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा। होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समान। बन गया दास समान। मृत्यु सही हम मृत्यु क्रूस की, और हुआ सबसे महान। तू राज करे, तू राज करे, तू राज करे सारी दुनिया पे। घुटने टिके सारे, घुटने टिके, घुटने टिके यीशु नाम के लिए। यावेळेस आपण प्रार्थना करू. आकाश व पृथ्वीच्या सुंदरशा निर्माण करतो देवपा, तो आमच्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आला देवपा, कारण की आम्हाला पापापासून मुक्ती मिळावी देवपा, आणि आमचं तारण व्हावं देवपा. देवपा तू आम्हाला उत्तम असा हा दिवस दाखवला देवपा, आम्हाला तू आतापर्यंत सुखरूप ठेवलं, आणि देवपा तुझं वचन आम्हाला जाणण्यासाठी तू आम्हाला संधी दिली म्हणून तुझे आभार मानतो देवपा. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो कोणी आज इथं आलाय देवपा, त्यांनी ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखावं, त्याचं पण इथून जात असताना तारण होऊन जावं असं तू कर देवपा. इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला देवपा हा ख्रिसमस आशीर्वादाचा जावं ते देवपा असं तू होऊ दे देवपा. प्रत्येक मुलावर, प्रत्येक व्यक्तीवर देवपा तू आपला आशीर्वाद दे. आजची जी भक्ती आहे ती आमच्यासाठी आशीर्वादित कर. आजचा जो संदेश आहे तो आमच्यासाठी आशीर्वादित कर. त्याद्वारे आमच्या हृदयामध्ये ख्रिस्ताने नव्या रीतीने जन्म घ्यावा व आमचं जीवन पूर्णपणे बदलावं असं तू कर देवपा. इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातात देतो देवपा. त्याच्यावर आपला तू आशीर्वाद दे. त्याच्या ज्या काही अडचणी असतील देवपा त्या आज या दिवशी देवपा पूर्ण त्या सगळ्या गोष्टी चालल्या जातील त्या जीवनातून देवपा असं तू कर देवपा. इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीवर तो आपला आशीर्वाद दे. तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणतो एक आमेन. आपण खाली बसूया. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या भक्तीमध्ये आम्ही आतापर्यंत
परमेश्वर देवबापाची स्तुती केली, गीतांच्या द्वारे परमेश्वराची स्तुती केली. आता वेळ आहे परमेश्वर देवबापाच्या वचनांमधून ऐकण्याचा. आणि हा भाग देखील फार महत्त्वाचा आहे, कारण जर आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येतो आणि जर आम्ही त्याचं ऐकत नाही तर त्याच्या समक्षतेमध्ये येण्याचा काही एक लाभ आम्हाला होत नाही. पुष्कळदा असं होतं की नवीन लोक विश्वासामध्ये येत असतात, दोन गोष्टी त्या ठिकाणी घडतात. काही जण परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येत असताना त्याचं ऐकतात, त्याला जे आवडतं ते करतात, त्यांच्या जीवनामध्ये देवाचे अद्भुत काम पाहायला भेटतात. दुसरी गोष्ट जी घडते की आम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये येतो, विश्वास ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो, परंतु तो जे सांगतो ते आम्ही करत नाही. त्यामुळं पुष्कळदा जो विश्वासाचा परिणाम आम्हाला पाहायला पाहिजे तो आम्हाला दिसत नाही. मग हीच बाब ज्या प्रकारे नवीन विश्वासात येणाऱ्या लोकांसाठी आहे, जे आधीपासून ज्यांनी आपला विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती आणलेला आहे, ज्यांनी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्यांच्या बाबतीत देखील आहे. जर आम्ही प्रभूचं ऐकत नाही, तो जे सांगतो ते जर आम्ही करत नाही, आम्ही भक्तीला येतो, आम्ही आमचे दान दशांश देतो, त्याच्या समक्षतेमध्ये येतो, परंतु तो जे सांगतो ते जर आम्ही करत नाही तर मग या सर्व गोष्टी करण्याचा जो लाभ, जे आशीर्वाद, जो परिणाम आम्हाला पाहायला पाहिजे, पुष्कळदा त्यापासून आम्ही वंचित राहतो. आणि मग आमच्या जीवनामध्ये हा प्रश्न असतो की का मी एवढं सगळं करतो, आम्ही एकच गोष्ट करत नाही आणि ते म्हणजे देवाचं ऐकत नाही. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त मार्थेला म्हणाला होता, एकाच गोष्टीचं अगत्य आहे, मरियेने चांगला वाटा निवडलाय. काय निवडलं होतं मरियेने? काय निवडलं होतं मरियेने? प्रभूच्या चरणाजवळ ती बसली होती आणि तो जे सांगत होता ते ती ऐकत होती. आणि आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील तेच आहे. जर आम्ही प्रभूचं ऐकतो तर खऱ्या अर्थाने आम्ही आशीर्वादित जीवन जगतो. आणि म्हणून आम्ही संदेशाकडे जात असताना माझी विनंती असेल की कृपया आपले मोबाईल्स स्विच ऑफ ठेवा, सायलेंटवर ठेवा. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला डिस्टर्ब करू नका. ज्यांच्याकडे लहान लेकरं आहेत, जर बाळ शांत बसत नसेल, त्रास देत असेल तर बाहेर पण आपण व्यवस्था केलेली आहे, आपण बाहेर बाळाला घेऊन बसावं. पण ज्यावेळेस परमेश्वराचं वचन ऐकल्या जात आहे, ते बोलल्या जात आहे, सांगितल्या जात आहे, आमच्यामुळं कोणालाही डिस्टर्ब होऊ नये याकडं आम्ही विशेष लक्ष द्यायचं आहे. या प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू थोर आहेस आणि आमची काळजी घेणार आहेस. येथवर या भक्तीमध्ये तू आमचं सहाय्य केलंस, तुला धन्यवाद देतो प्रभू. ही वेळ आहे की आता आम्ही आमचं लक्ष, आमचे कान तुझ्याकडे लावतो प्रभू. आता तू आमच्याशी बोल देव बापा. पैत देव बापा, इतका वेळ तू आमच्यामध्ये आहेस आणि केवळ पाहतोयस की आम्ही या आनंदामध्ये काय काय करत आहोत. आता वेळ आहे प्रभू की आम्ही शांत राहावं आणि तू आमच्याशी बोलावं प्रभू. आणि म्हणून तू आमच्याशी बोल. आणि पवित्र देव बापा, तू बोलत असताना देव बापा, ज्या करिता तू आमच्याशी बोलत आहे ते आम्ही समजून घ्यावं आणि त्यातून तुझं गौरव व्हावं. म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे मनापासून आभार मानतो देव बापा. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. मला जरी बाहेरचे लोक दिसत नाही, परंतु तुम्हाला मी दिसत आहे. आणि म्हणून तुमचं देखील लक्ष परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडं अगदी बारकाईने असायला पाहिजे. पुन्हा एकदा आज आपल्या समोर आपण योहानाचं जे शुभवर्तमान आहे ते काढूया. मागील संपूर्ण महिन्यामध्ये आपण आपल्या समोर योहानाचं शुभवर्तमान ठेवलेलं आहे आणि या योहानाच्या शुभवर्तमानावर आपण मनन करत आहोत. पुन्हा आज त्याकडं आपण लक्ष देणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 1 आणि आतापर्यंत आपण 14 पासून, वचन 14 पासून सुरुवात केली आणि वचन 17 पर्यंत आपण आलेलो आहोत. काल वचन 17, 16 आणि 17 वर आपण मनन केलं. आज जे शेवटचं वचन आहे ते मी तुमच्यासाठी वाचत आहे. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 1 आणि वचन 18. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही,
जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. आपल्या कार्यक्रम पत्रिकेवरती देखील हेच ध्येयवाक्य आपण दिलेलं आहे की देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. आणि मग आपल्या कार्यक्रम पत्रिकेवर या ठिकाणाहून आम्ही लिहितो की जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे. प्रियांनो, आज या वचनावर तुम्ही आणि मी मनन करणार आहोत. तुम्हाला आठवत असेल डिसेंबरचा पहिला रविवार, त्या पहिल्याच रविवारी 14 ते 18 या वचनांमधून जे 5 विषय आमच्या समोर येतात ते 5ही विषय मी तुमच्या समोर ठेवले होते, ज्यामध्ये आम्ही पाहिलं की त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आम्ही त्याचे गौरव पाहिले, त्याच्याविषयी योहानेने दिलेली साक्ष आणि त्याच्या पूर्णतेतून आम्हाला प्राप्त झालेली कृपेवर कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्णता. आणि आता शेवटचा जो त्यामधला भाग आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे देवपित्याचे जे प्रगटीकरण मनुष्याला प्राप्त झालेले आहे. आज हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे. विषय कठीण आहे का? येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचे प्रगटीकरण. प्रगटीकरण म्हणजे समजतं का? प्रकटीकरण या शब्दाचा अर्थ काय आहे? सांगणे, समजावणे, एखादी व्यक्ती कशी आहे त्याविषयी सांगणे. मी कसा आहे हे तुम्हाला माहीत आहे, परंतु ज्या लोकांना मी माहीत नाही माझ्याविषयी कोणीतरी त्यांना सांगणे, समजावून सांगणे की त्या ठिकाणी असं असं चर्च आहे, त्या चर्चमध्ये अशी अशी व्यक्ती आहे, असं असं आहे ना, आम्ही सांगतो. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला मानवाला देवपित्याचं जे प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे, प्रियांनो, या विषयावरती आज आपण मनन करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचे प्रगटीकरण म्हणजेच आम्हाला काय दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती आला, तो या पृथ्वीवरती आला आणि त्याने तो जो देवपिता आहे, जो अवघ्या सृष्टीचा निर्माण करणारा परमेश्वर आहे, त्याचं प्रगटीकरण मनुष्याला केलेलं आहे. मग आता संपूर्ण महिनाभर आम्ही ज्या गोष्टी पाहिल्यात त्यांचं मनन करा किंवा त्यांचं स्मरण करा, त्या गोष्टी तुम्ही आठवा. आम्ही काय पाहिलं होतं की शब्द देही झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. का वस्ती केली? आम्हाला देवपित्याची ओळख व्हावी म्हणून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. त्यानंतर आम्ही पाहिलं की आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते गौरव कोणाचे होते? त्याबद्दल असं म्हटलेलं आहे की ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे अनुग्रह व सत्य यांनी पूर्ण, अशा प्रकारचं ते गौरव, पित्यापासून आलेल्या एकाचं. त्यानंतर आम्ही पाहिलं की योहानाने त्याच्याविषयी साक्ष दिली. काय साक्ष दिली योहानाने? की तो माझ्या मागून येतो, माझ्या पुढं जातो, कारण तो माझ्या पूर्वी होता. पित्याबरोबर असणारी प्रभू येशू ख्रिस्ताची सहभागिता आम्हाला योहानाच्या साक्षीमधून आम्हाला पाहायला भेटते. आणि काल आम्ही पाहिलं की त्याच्या पूर्णतेतून, देवाच्या पूर्णतेतून तुम्हाला आणि मला कृपेवर कृपा मिळालेली आहे. प्रियांनो, आज जेव्हा आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी बसलेला आहोत, परमेश्वराची भक्ती करत आहोत, परमेश्वराची आराधना आम्ही करत आहोत, परमेश्वराचं वचन आम्ही ऐकत आहोत, आम्हाला ते प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे का? आम्हाला ते प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला यासाठी की देवाची ओळख, त्या देवपित्याची ओळख मानवाला व्हावी. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचं प्रगटीकरण आज ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? ते प्रगटीकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे का? कितवा प्रश्न आहे आजच्या भक्तीमधला? हा कितवा प्रश्न आहे? मी सांगत आहे तुम्हाला, मी सांगतोय ऑलरेडी तुम्हाला की कितवा प्रश्न आहे? दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न सांगा, मग हा दुसरा आहे. तर मला असं वाटतंय की सगळे अगदी आहात तुम्ही माझ्यासोबत.
खरंच आहात माझ्यासोबत की झोप येत आहे? उभं करण्याची गरज आहे का? नाही ना? खरंच उभं करण्याची गरज नाहीये ना? भक्तीच्या आरंभाला मी प्रश्न विचारला होता की खरंच मी आनंदी आहे का आज? आणि मग जर मी आनंदी आहे तर मी का आनंदी आहे? हा प्रश्न मी भक्तीच्या आरंभाला विचारला होता. मी का आनंदी आहे? जग आनंद साजरा करत आहे म्हणून मी आनंद साजरा करत आहे का? मी आज का आनंदी आहे? हा पहिला प्रश्न होता. आणि आजच्या भक्तीमधला हा दुसरा प्रश्न आहे की मला देवपित्याचं प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे का? मला देवपित्याचं प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे का? कारण त्याचसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला प्रियांनो. त्याचसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून हा विषय मी तुमच्या समोर ठेवत आहे की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचे प्रगटीकरण. मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचे प्रगटीकरण मानवाला प्राप्त झाले असं आम्ही म्हणतो. परमेश्वराचं वचन आम्हाला त्या प्रकारे सांगतं. याचं कारण काय आहे? का प्रभू येशू ख्रिस्तच देवपित्याला प्रगट करू शकतो? का बरं प्रभू येशू ख्रिस्तच देवपित्याला प्रगट करू शकतो? आमचा विषय जो आहे त्या विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचे प्रगटीकरण. मग का बरं प्रभू येशू ख्रिस्तच त्या देवपित्याचं योग्य परिपूर्ण प्रगटीकरण मानवाला सादर करू शकतो? प्रियांनो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आम्हाला आणखीन एक प्रश्न विचारावा लागेल. आणि तो प्रश्न कोणता असेल की प्रभू येशू ख्रिस्त कोठून आला? प्रभू येशू ख्रिस्त कोठून आला? का बरं प्रभू येशू ख्रिस्तच देवपित्याचं योग्य प्रगटीकरण मानवाला देऊ शकतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जो प्रश्न आमच्या समोर येतो तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त कोठून आला? योहान देखील म्हणतो की तो माझ्या पूर्वी होता. योहानाच्या साक्षीमध्ये आम्ही अभ्यास केला की योहान म्हणतो एक जण माझ्या मागून येतो, तो माझ्या पुढं झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता. ज्याविषयी मी ही साक्ष दिली तो हाच आहे. मग योहान जेव्हा म्हणतो की तो माझ्या पूर्वी होता, मग पूर्वी होता म्हणजे कुठं होता तो? प्रभू येशू ख्रिस्त कोठून आला? योहान म्हणतो तो माझ्या पूर्वी होता, मग तो कुठं होता? पूर्वी होता म्हणजे तो कुठं होता? प्रियांनो, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला योहानाच्या शुभवर्तमानामध्येच अगदी आरंभालाच पहिल्याच अध्यायामध्ये पाहायला भेटतं की शब्द देवासह होता. शब्द देवासह होता. तो कोठं होता? देवासह होता. तो कोठून आला? देवपित्याच्या उराशी जो होता. आपण वचन 18 मध्ये काय वाचलेलं आहे की जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो. देवपित्याच्या उराशी जो असतो तो जो देवासह होता तो शब्द देही झालेला आहे. आणि शब्दच देव होता. शब्दच देव होता. का प्रभू येशू ख्रिस्त मानवाला देवाचं योग्य प्रगटीकरण देऊ शकतो, योग्य आणि परिपूर्ण प्रगटीकरण देऊ शकतो? कारण तो त्या त्रैक्याच्या सहभागितेतून आलेला आहे. तो त्या स्वर्गातून उतरलेला आहे. तो देवासह होता आणि तो स्वतः देव होता. जर तुम्ही याचंच 1:18 योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 आणि वचन 18चं जर इंग्लिश ट्रान्सलेशन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, नो वन हॅज एव्हर सीन गॉड बट द वन अँड ओनली सन हु इज हिमसेल्फ गॉड. इंग्लिश ट्रान्सलेशन आम्हाला सांगतं की हु इज हिमसेल्फ गॉड अँड इज इन क्लोजेस्ट रिलेशनशिप विथ द फादर हॅज मेड हिम नोन. इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये आणखीन स्पष्ट करून सांगितलेलं आहे की जो स्वतः देव होता आणि जो पित्याच्या अगदी जवळ होता, अगदी जवळ होता, त्याच्या बरोबरच्या त्या नात्यामध्ये होता. हे कोणतं नातं आहे?
ही सहभागिता आहे. ही देवपिता, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा यांच्यामधली जी सहभागिता आहे, त्या ठिकाणाहून हा शब्द, हा देवाचा पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या भूतलावरती आला प्रियांनो. आणि त्यामुळं आम्ही हे सांगू शकतो की देवाचं परफेक्ट, देवपित्याचं योग्य आणि परिपूर्ण प्रगटीकरण मानवाला जर कोणी करू शकतो तर तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. ही बाब यहुदी लोकांना नाही समजली, ही गोष्ट यहुद्यांना नाही समजली. यहुद्यांना समजलंच नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोठून आला. तुम्ही शुभवर्तमानांचा अभ्यास करा. ज्यावेळेस तुम्ही शुभवर्तमानांचा अभ्यास करता, तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार आपल्या शिक्षणामधून, आपल्या शिकवणुकीमधून, आपल्या चमत्कारांमधून, आपल्या सर्व कृतींमधून यहुद्यांना, मानवाला हे समजावण्याचा प्रयत्न केला की तो देव पित्यापासून आलेला आहे. परंतु यहुद्यांना ते समजलं नाही आणि तो कोठून आला हे त्यांना समजलं नाही, म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करू शकले नाहीत. मनुष्य ज्या वेळेस विश्वासामध्ये वाढू लागतो, प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे की आम्ही ज्यावरती विश्वास ठेवत आहोत, आमच्या तारणाकरिता आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ज्याच्यावरती आम्ही अवलंबून आहोत, तो आमचा ख्रिस्त कोठून आला हे समजणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही हे समजतो, आम्ही त्याला ओळखतो. ज्यावेळेस आम्ही त्याला ओळखतो, आम्ही त्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये करू शकतो. यहुदी लोकांना ते समजत नव्हतं. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत त्यांनाही ही बाब लवकर समजली नाही. आणि म्हणून फिलिप्पाला प्रश्न पडला होता. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पित्याकडे जाण्याचा मार्ग सांगतो, फिलिप्पाला प्रश्न पडतो आणि मग फिलिप्प प्रभू येशू ख्रिस्ताला काय विचारतो? आम्हाला पिता दाखवा, आम्हाला पिता दाखवा, आम्हाला पिता दाखवा. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त फिलिप्पाला म्हणतो, फिलिप्पा, तुम्ही इतका काळ माझ्या बरोबर आहात, परंतु अजूनही तुम्ही ओळखलेलं नाही का? ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. असं असताना आम्हाला पिता दाखवा असं तू कसं विचारू शकतोस? तो आणखीन त्या ठिकाणी त्यांना सांगतो की मी आणि पिता एक आहोत, हे तुम्ही खरे माना. माझ्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास नाही बसत तर मी जी कृत्ये करत आहेत, ज्या अद्भुते तुम्ही पाहत आहात, कमीत कमी माझ्या कृत्यांवरून तरी तुम्ही विश्वास ठेवा. मी पित्यापासून आलेलो आहे, मी पित्यापासून आलेलो आहे. प्रियांनो, आज विश्वासात मध्ये एवढ्या वर्षाची वाट चालून आल्यानंतर आमची गत फिलिप्पासारखी आहे का? आमच्या मनातही प्रश्न आहेत का? आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलेला आहे का? तो कोठून आला, तो कशासाठी आला? प्रियांनो, ह्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घेतलेल्या आहेत काय? पहिला विचार मी तुमच्या समोर ठेवला की का प्रभू येशू ख्रिस्तच देवपित्याचं योग्य प्रगटीकरण करू शकतो. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं प्रगटीकरण हा विषय आम्ही अभ्यासत असताना, हा विषय आम्ही पाहत असताना का प्रभू येशू ख्रिस्तच देवपित्याचं योग्य प्रगटीकरण देऊ शकतो यावर आम्ही विचार केला. दुसरी बाब मी तुमच्या समोर ठेवत आहे की मग प्रभू येशू ख्रिस्ताने देवपित्याचं काय प्रगटीकरण मनुष्यासमोर सादर केलेलं आहे? कसा आहे तो देव जो अवघ्या सृष्टीचा निर्माण करता आहे? तो कसा आहे? काय प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्हाला देवाविषयीचं प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे? मनुष्याला काय प्रगटीकरण प्राप्त झालेलं आहे? आज त्या देवाविषयी आम्हाला जर कोणी विचारलं तर आम्ही काय सांगणार त्या आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराविषयी? प्रियांनो, कशा प्रकारचं प्रगटीकरण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाचं मानवासमोर सादर केलेलं आहे? देवाला कोणीही कधीच पाहिलेलं नाही. पाहिले का कोणी आमच्यापैकी? जी व्यक्ती देवाबरोबर 40 दिवस 40 रात्र त्या पर्वतावर आहे,
खाणे नाही, पिणे नाही, काहीच नाही. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये इतक्या जवळ आहे. कोणाबद्दल बोलतोय मी? मोशेबद्दल बोलतोय. त्याने तरी देवाला पूर्णपणे पाहिलं का? त्यानेही त्याला पूर्णपणे पाहिलं नाही. कारण ज्यावेळेस मोशेने ही इच्छा व्यक्त केली, देवाने सांगितलं की जर तू माझं मुख पाहिलं तर तू जिवंत राहू शकत नाही, तू जिवंत राहू शकत नाही. देवाला कोणीही कधीच पाहिलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रगट केलेलं आहे, कारण तो त्याच्यासह होता, तो स्वतः देव होता. मग काय प्रगटीकरण त्याने देवाविषयीचं केलेलं आहे? पहिलं त्यामध्ये आम्हाला पाहायला भेटेल की देव कसा आहे? पवित्र आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने कोणत्या संदेशाने सुरुवात केली? काय संदेश होता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा? पश्चाताप करा कारण देवाचे राज्य. प्रभू येशू ख्रिस्ताने या संदेशाने सुरुवात नाही केली का? प्रश्न आहे ना. स्वतः देवाचं राज्य मनुष्यामध्ये त्या ठिकाणी होतं. पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन प्रियांनो आम्हाला देवाचं पावित्र्य दाखवणारं अशा प्रकारचं जीवन आहे. पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्या देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला प्रवेश करायचा आहे तर आमची घाण घेऊन, आमच्या पापमय गोष्टी घेऊन आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. देव कसा आहे? पवित्र आहे. तो मोशेला म्हणतो की जर तू माझं मुख पाहशील तर तू जिवंत राहणार नाही. जुन्या करारामध्ये पहा, केवळ कोशाला हात लागल्यामुळं उज्ज्याचं काय झालं? देवाचं पावित्र्य संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये भक्कम प्रमाणे आम्हाला दाखविण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देखील आमच्या समोर पवित्र असणारा परमेश्वर तो आमच्या समोर ठेवतो. प्रियांनो, देव पवित्र आहे आणि म्हणून जे त्याचे विश्वासणारे आहेत त्यांना देखील त्याने तेच सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि मला देखील पवित्र बनायचं आहे. देव पवित्र आहे. देव आणखीन कसा आहे? तो सामर्थी आहे. सामर्थ्य त्याचं आहे. किती वेळेस ऐकण्यात आलं? सामर्थ्य माझंच आहे. किती वेळेस ऐकण्यात आलं? विचारले. सगळं गडबड होऊन राहिली का? कठीण चाललंय का? नेहमीच्या ऐकलेल्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. सामर्थ्य देवाचं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, किती वेळेस? दोनदा की तीनदा? 2 वेळेस की 3 वेळेस? 2 वेळेस ना. सामर्थ्य देवाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं भूतलावरील जीवन पहा प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो फिलिप्पाला, शिष्यांना, की जी कृत्ये मी करतो त्या कृत्यांवरून तरी तुम्ही विश्वास ठेवा की मी पित्यापासून आलेलो आहे. कारण जी कामे, जी अद्भुते प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करत होता प्रियांनो, ते पित्याच्या सामर्थ्याशिवाय शक्य नाही. देवाच्या सामर्थ्याशिवाय त्या गोष्टी शक्य नाही. अद्भुते आणि चिन्हे, लंगडे चालू लागतात, अंधळे पाहू लागतात, मुके बोलू लागतात. एवढंच काय, जे मृत आहेत ते जिवंत होतात. काय हे देवाचं सामर्थ्य आहे प्रियांनो? काय हे देवाचं सामर्थ्य आहे? काय हे देवाचं सामर्थ्य आहे? ज्या पित्यापासून प्रभू येशू ख्रिस्त येतो, ज्या त्रैक्याच्या सहभागितेतून तो येतो, तो परमेश्वर सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे प्रियांनो. तो आणखीन कसा आहे? प्रभू येशू ख्रिस्त जगात आला आणि त्याने देवपित्याचं प्रगटीकरण करत असताना देवबाप कसा आहे? तर तो प्रेमळ आणि कनवाळू आहे. प्रेमळ आणि कनवाळू. मनुष्याला पापांसाठी शासन करणारा देव मानवाला माहित होता. लक्षात येते? पापांसाठी, मनुष्याला पापांसाठी शासन करणारा देव मनुष्याला माहित होता. आजही लोकांना तेच माहित आहे. आजही जगामध्ये लोकांना तेच माहित आहे. परंतु प्रियांनो, पाप क्षमेसाठी स्वतःचे अर्पण करणारा
वधस्तंभावर स्वतःला देणारा देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच जगाला प्राप्त झालेला आहे. देव पवित्र आहे, तो पापांबद्दल शासन करणारा आहे हे आम्हाला आणि सर्व जगाला माहीत आहे. परंतु तुमच्याकडं आणि माझ्याकडं जे अधिकचं प्रगटीकरण आहे ते म्हणजे आमच्या पापांच्या क्षमेसाठी स्वतःला वधस्तंभावरती अर्पण करणारा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त, त्यातून देवाचं जे प्रेम आहे, देवाचा जो कनवाळूपणा आहे प्रियांनो, तो आम्हाला प्राप्त झालेला आहे, जे जगाला माहीत नव्हतं, जे जगाला स्वीकारताही आलं नाही. काय म्हणाले प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना? तू खाली ये म्हणजे आम्हीही तुझ्यावरती विश्वास ठेवू. परंतु जर प्रभू येशू ख्रिस्त तिथून खाली आला असता तर तुम्ही आणि मी तिथं असतो. हे किती अद्भुत आहे, हे किती अद्भुत आहे की तो स्वतः आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती तो स्वतःच अर्पण करतो. प्रियांनो, हे देवाचं प्रेम आहे. आज जेव्हा आम्ही हा आनंद साजरा करतो प्रियांनो, आमचं अंतःकरण हे देवाच्या प्रेमाने भरलेलं अशा प्रकारचं असावं. देवाचं प्रगटीकरण करत असताना आणखीन देव कसा आहे? तो पवित्र आहे, तो सामर्थी आहे, तो प्रेमळ आहे, तो कनवाळू आहे, त्याच वेळेस तो न्यायी देखील आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण देवाचा न्याय प्रगट करणारा आहे प्रियांनो. आणि शेवटची बाब आम्हाला यामध्ये पाहायला भेटते की देव कसा आहे? त्याला सर्व अधिकार त्याच्याजवळ आहेत. सर्व अधिकार कोणाकडे आहेत? परमेश्वराकडे. मी असं का म्हणू शकतो, तुम्ही आणि मी असं का म्हणू शकतो की सर्व अधिकार त्याच्याकडे आहे? कारण तो निर्माण करता आहे आणि ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलेला आहे. जीवन आणि मरण कोणाच्या हातामध्ये आहे? देवाच्या हातामध्ये आहे. सर्व अधिकार हे त्याच्या हातामध्ये आहेत, सर्व अधिकार प्रियांनो. आणि म्हणून आज आम्ही हे समजून घ्यावं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाचं जे प्रगटीकरण आहे, कसा देव प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्याला प्राप्त झालेला आहे, किंवा काय ओळख देवाची मनुष्याला प्राप्त झालेली आहे, तर तो पवित्र आहे, तो सामर्थी आहे, तो प्रेमळ, तो कनवाळू आहे, तो न्यायी आहे आणि त्याला सर्व अधिकार त्याच्याकडंच आहेत. सर्व अधिकार हे त्याच्याकडंच आहेत, सर्व अधिकार. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये हा आनंद आम्ही साजरा करत असताना मला माहित आहे की मानवाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक संकट आहेत, दुःखाचे अनेक कारण आमच्या जीवनामध्ये आहेत. प्रियांनो, या सर्व गोष्टींसह जो परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेला आहे तो या सर्व गोष्टींच्या वर आहे. प्रियांनो, आज मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्या जीवनामध्ये जी कुठली परिस्थिती असेल, देवाच्या नियंत्रणापलीकडे ती नाही. ती देवाच्या नियंत्रणापलीकडे नाही, कारण त्याला सर्व गोष्टींवरती अधिकार आहेत. प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये आम्ही अडचणीत आहोत, आम्ही गरजवंत आहोत, ज्या देवाने मानवाची मुख्य गरज पूर्ण केली त्याला आमच्या इतर गरजा पूर्ण करता येणार नाहीत काय? निश्चितच त्याला सर्व काही शक्य आहे, कारण तो सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला आहे. प्रियांनो, सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला आहे. आमची आवश्यकता फक्त एवढीच आहे की आम्ही त्या परमेश्वराला योग्य रीतीने ओळखून घ्यावं. आम्ही त्या परमेश्वराला योग्य रीतीने ओळखून घ्यावं. तो जसा आहे जर आम्ही त्याला त्या प्रकारे स्वीकारू लागलो तर प्रियांनो, त्याचं फार मोठं आणि अद्भुत काम आमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. हा परमेश्वर पक्षपाती नाही. बरं,
तो एकाच्या जीवनात काम करतो, दुसऱ्याच्या जीवनात काम करत नाही. तो एकाला आनंदी करतो, दुसऱ्याला दुःखी करतो. असा पक्षपात करणारा परमेश्वर नाही. पक्षपाती तो परमेश्वर नाही प्रियांनो. तो परमेश्वर प्रेमळ आहे. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाचा हा आनंद साजरा करत आहोत, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्हाला देव पित्याचं ते प्रगटीकरण जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मानवाला देण्यात आलेलं आहे, ते आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे का? कारण जोपर्यंत आम्ही ते प्राप्त करून घेणार नाही, तोपर्यंत प्रियांनो आमच्या जीवनामध्ये देवाचं जे काम आम्हाला पाहायला पाहिजे, देवाचे जे आशीर्वाद आम्हाला पाहायला पाहिजेत, ते आम्हाला कधीच अनुभवता येणार नाही. कधीच अनुभवता येणार नाही. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या उपासनेमध्ये आम्ही आहोत. आज किती गच्च भरलेलं आहे चर्च. किती लोक पाहुणे आपल्यामध्ये असतील. मला माहिती आहे की बरेचसे लोक पाहुणे पण आलेले आहेत. आपल्या मंडळीतून जे लोक बाहेर गावी राहतात ते लोक पण आहेत. आनंद आहे. आम्ही दर रविवारला या प्रकारची गर्दी चर्चमध्ये, भक्तीमध्ये का आम्हाला दिसत नाही, हा प्रश्न मला तुमच्या समोर ठेवायचा आहे. मी आज ख्रिस्त जन्मोत्सवाची उपासना आहे म्हणून मी आलो. आम्हाला काय वाटतं की आज आम्ही या उपासनेमध्ये आलो म्हणजे आम्हाला वर्षभरासाठीची कृपा मिळाली का? आम्ही वर्षातला या एका रविवारी चर्चला आलोत म्हणजे झालं, असं आहे का? आम्ही देवाला असं ओळखलेलं आहे का? आणि जर मग आम्ही देवाला या प्रकारे ओळखतो तर मग आम्ही त्याच्याकडून काय अपेक्षा कराव्यात? ख्रिस्त जन्मोत्सवाच्या उपासनेमध्ये ज्या प्रकारची गर्दी दिसते प्रियांनो, ती गर्दी दर रविवारला का दिसत नाही? मंडळीने पंचाला भाग पाडावं. शब्द ऐका माझे. मंडळीने पंचाला भाग पाडावं की दर रविवारी स्क्रीन बाहेर लागलीच पाहिजे, असं का होत नाही? हे व्हायला पाहिजे प्रियांनो. हे व्हायला पाहिजे. हे न होण्याचं कारण काय माहितीये का? कारण आम्ही देवाचं ते प्रगटीकरण आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं नाही. आम्ही त्याला ओळखलेलंच नाही. आणि म्हणून आम्हाला जसं वाटतं आमच्या सोयीप्रमाणे आम्ही परमेश्वरावरती आमचा विश्वास आणि आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. जर असं असेल तर प्रियांनो, आम्ही फार अपेक्षा त्याच्यापासून करू नये. तो प्रेमळ आहे, परंतु त्याच वेळेला तो न्यायी परमेश्वर पण आहे, हे आम्ही विसरू नये. आणि म्हणून प्रियांनो, जर देवपित्याचं योग्य प्रगटीकरण आमच्या जीवनात प्राप्त झालं तरच आम्हाला देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये कळू शकते. प्रभू येशू ख्रिस्तच देवबापाचं योग्य प्रगटीकरण का देऊ शकतो हे मी तुम्हाला सांगितलं. त्याने कशा प्रकारचं प्रगटीकरण मानवाला देवपित्याचं दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि मग जर देवपित्याचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर आमच्या जीवनामध्ये देवबापाची जी इच्छा आहे ती आम्हाला समजेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना बाहेर घेऊन जा, बाकीच्यांना डिस्टर्ब नका करू, ठीक आहे ना? त्यांना सावकाशपणे बाहेर घेऊन जा. त्यांच्या भोवती बाकीच्यांनी गर्दी करू नका, त्यांना सावकाश बाहेर घेऊन जा. ओके, बाकीच्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. जामनिक आंटी आहेत तिथं, 1-2 स्त्रियांनी त्या ठिकाणी मदत करावी, त्यांना बाहेर घेऊन जा. बाकीच्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचंय. आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आज ख्रिस्त जन्मोत्सवाच्या उपासनेमध्ये हा विषय ज्यावेळेस आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचं प्रगटीकरण मानवाला प्राप्त झालेलं आहे. देवपित्याचं हे प्रगटीकरण जर आम्हाला प्राप्त झालं तरच आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाची इच्छा प्राप्त होऊ शकते, देवाची इच्छा कळू शकते. प्रियांनो, देवाची इच्छा मी 5 मिनिटांमध्ये तुमच्या समोर ठेवत आहे आणि मग आपण थांबणार आहोत. काय आहे देवपित्याची इच्छा मानवाकरिता? त्याचं प्रगटीकरण आम्हाला प्राप्त झालेलं असताना
देवपित्याची काय इच्छा आहे मनुष्याकरिता, सर्वात महत्वाचं त्याला आमचं बदललेलं जीवन पाहायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? तुम्हाला आणि मला, मनुष्याला बदलण्यासाठी. आम्ही विश्वास ठेवला, परंतु जर आमच्यामध्ये कुठला बदल नाही तर आम्ही योग्य विश्वासामध्ये नाही. कारण जर आमचा नवीन जन्म होत नाही, आमच्यामध्ये बदल होत नाही, तर मग विश्वासाचा काही एक परिणाम आम्हाला प्राप्त होत नाही. हे फार महत्वाचं आहे. काय त्याला पाहायला पाहिजे तुमच्यात आणि माझ्यात? तर आमचं बदललेलं जीवन त्याला पाहायला पाहिजे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की जुनं मनुष्यपण आम्ही सोडून द्यावं आणि देव सदृश्य निर्माण होत असलेला नवा मनुष्य आम्ही धारण करावा. ही आहे देवाची इच्छा. तुमचं आणि माझं बदललेलं जीवन त्याला पाहायला पाहिजे. आज किती जण तयार आहेत आपलं जीवन बदलण्यासाठी? आज किती जण तयार आहेत हा निश्चय करण्यासाठी की जरी मला मागचं वर्षभर चर्चला येता आलं नाही, आज मी चर्चला असताना मला माझ्यासाठी देवाची इच्छा कळते की माझ्यामध्ये त्याला बदल पाहायला पाहिजे. मला कोणत्या प्रकारचा बदल घडवून आणण्याची गरज आहे? मला माझ्या जीवनामध्ये काय बदलण्याची गरज आहे? देवाला जो वेळ मी देत आहे त्या वेळेविषयी मी विचार करायला पाहिजे. माझं जीवन मी ज्या प्रकारे जगत आहे त्याविषयी मी विचार करायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जो बदल त्याला पाहायला पाहिजे. प्रियांनो, तो बदल आज आम्ही घडवून आणण्यासाठी तयार आहोत काय? तो बदल आम्ही आमच्या जीवनामध्ये आज घडवून आणण्यासाठी तयार आहोत काय? देव सदृश्य निर्माण होत असलेला नवा मनुष्य आम्ही धारण करायला तयार आहोत काय? जर आम्ही बदलायला तयार नाही, जर आमच्यामध्ये बदल नाही, तर मग प्रियांनो अनेक ख्रिस्त जन्मोत्सव येतील जातील. प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि मंडळीला घेऊन निघून जाईल. आम्ही त्याच स्थितीमध्ये, त्याच परिस्थितीमध्ये तसेच राहणार. असे ख्रिस्त जन्मोत्सव सादर करायचेत का? वर्षामागून वर्ष येतील, आम्ही अशाच प्रकारचे सुंदर सुंदर कपडे घालून आम्ही आनंद साजरा करणार. प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि ज्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, त्यांना तो घेऊन पण जाईल आणि आम्ही इथंच राहणार. असं जीवन जगायला पाहिजे का? त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला नाही प्रियांनो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला नाही. कोणाही मनुष्याचे, कोणत्याही मनुष्याची कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये, ही त्याची इच्छा आहे. ही त्याची इच्छा आहे प्रियांनो. आणि आम्ही त्याच्या इच्छेसाठी स्वतःचं समर्पण करायला पाहिजे. त्याच्या या इच्छेसाठी आम्ही आमचं समर्पण करायला पाहिजे प्रियांनो. शेवटचं, जेथे तो आहे तेथे आम्ही असावा. जर माझ्या जीवनामध्ये ही गोष्ट जर सिद्धीस जाते, तो जेथे आहे तेथे मी असावं, ही जर त्याची इच्छा माझ्या जीवनात पूर्णत्वात जाते, तरच माझा विश्वास योग्य आणि परिपूर्ण आहे. तरच माझं जीवन मी देवाला समर्पित जगलेलो आहे. तरच माझे दान दशांश हे योग्य रीतीने देवासाठी उपयोगात आलेले आहे. मी प्रभूसाठी जे काही केलं त्याचं योग्य प्रतिफळ माझ्यासाठी तेव्हाच आहे जेव्हा जेथे तो आहे तेथे मी असेल. जर हे नाही तर मग बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत, जगातल्या आहेत, जगातच राहणार आहेत. आज तुम्ही आणि मी किती आनंदाने हा दिवस साजरा करत आहोत, परंतु असे अनेक परिसर आहेत, असे अनेक ठिकाण आहेत की त्यांना ह्या प्रकारे आनंद साजरा करता येत नाहीये. तुम्हाला आणि मला ही संधी मिळालेली आहे, आम्ही या संधीचा किती फायदा घ्यावा. आजही लोक लपून छपून भक्ती करतायत, आराधना करतायत. त्यांचे नवीन कपडे कोणी पाहत नाही. त्यांच्याकडं जर ते दिसले तर त्यांना त्रास होईल. अशी कठीण परिस्थिती आज आहे प्रियांनो. तुम्हाला आणि मला संधी आहे, मोकळीकता आहे.
मग या आपले डोळे बंद करूया. ही जी मोकळीकता आम्हाला आहे, ही जी संधी आम्हाला आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवपित्याचं जे प्रगटीकरण मनुष्याला प्राप्त झालेलं आहे, त्या प्रगटीकरणाचा स्वीकार करत, त्या देवाचा स्वीकार करत, त्याच्या इच्छेकरिता आज आम्ही आमचं समर्पण करू शकतो का? आम्ही विचारूया स्वतःला. आम्ही स्वतःला विचारूया. आम्ही स्वतःला विचारूया प्रियांनो, मी आज का आनंदी आहे? कारण मला माझा जिवंत प्रभू प्राप्त झालेला आहे. मी आज का आनंदी आहे? कारण त्याने माझ्या पापांची क्षमा करून मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला जिवंत परमेश्वर सापडलेला आहे. या जगाचा निर्माण करता मला सापडलेला आहे. माझ्या स्वतःचा निर्माण करता मला सापडलेला आहे. माझ्यासाठी असणारी त्याची इच्छा मला समजलेली आहे. आज त्याप्रमाणे करण्यासाठी मी माझं समर्पण करतो. मी माझं समर्पण करते. माझ्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्यात, कितीही आजार आणि संकट असू द्यात, परंतु मी माझ्या प्रभूला जे आवडतं, माझ्यासाठी जी त्याची इच्छा आहे, माझ्यामध्ये त्याला जो बदल पाहायला पाहिजे, मी त्यासाठी माझं समर्पण करत आहे. तो जेथे आहे तेथे मी असेल, या प्रकारचं जीवन मी जगणार. या प्रकारचं समर्पण मी आज करू शकतो का? मी करणार. होय प्रभूचे, होय प्रभूचे, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आज तुझी लेकरं या ठिकाणी आहेत. परमेश्वर देव बापा, जर तू या जगामध्ये आला नसता, तर ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्याने आम्हाला निर्माण केलं, त्याची ओळख आम्हाला कधीच झाली नसती. देव बापा, जर तू आमच्यासाठी या जगात आला नसता, त्या वधस्तंभावरती स्वतःला जर तू दिलं नसतं, तर तू जिथं आहे तिथं आम्हाला कधीच येता आलं नसतं. तुझं ते वैभव आम्हाला कधीच पाहता आलं नसतं. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो. या सर्व गोष्टी तू आमच्यासाठी केल्या. देव बापा, तू एवढं आमच्यासाठी केल्यावरही जर आज आम्ही नाशाकडे जातो, तर पवित्र देव बापा, आम्ही स्वतः त्यासाठी दोषी आहोत. तू एवढं आमच्यासाठी केल्यावरही जर आम्ही हट्टीपणाने वागतो, आम्ही स्वतः त्याला जबाबदार आहोत. आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर. आज माझी प्रार्थना आहे प्रभू, आम्हापैकी कोणीही आपलं मन हट्टी करू नये प्रभू. तुला जो बदल आमच्या जीवनामध्ये पाहायला पाहिजे, तो बदल दिसून येण्याकरिता आम्ही स्वतःला तुझ्या हातांमध्ये देत आहोत प्रभू. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू काम कर. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू काम कर. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. चला, यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. सुवंद देव परात्पर हे गीत आपण म्हणूया आणि मग आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन.
आता जो देवाच्या उराशी होता, देवासह होता, जो स्वतः देव होता, तो जो शब्द देही झाला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, ज्या देवाने आम्हावरती प्रेम केलं आणि आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी पाठवलं, त्या देव बापाची प्रीती आणि जो देवाचा आत्मा आम्हाला त्या शब्दासारखं, त्या पुत्रासारखं बनवत आहे, त्या पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.